नमस्कार मित्रांनो, ती का शांत झाली? एक प्रश्न जो तुमचं नातं संपवू शकतो. तुम्ही कधी अनुभवला आहे का तो क्षण? कालपर्यंत हसून बोलणारी, रात्री मेसेज करत झोपणारी अचानक शांत का झाली? तिच्या स्टेटसवर उदास गाणं, मेसेज सीन होतो पण उत्तर नाही, फोन उचलत नाही आणि मनात फक्त एकच प्रश्न, माझं काय चुकलं? तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की जेव्हा स्त्री अचानक बोलणं थांबवते तेव्हा त्यामागं कोणती अशी कारणं असतात ती आपण जाणून घेऊया. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. स्वतःवर लक्ष देणं. मित्रांनो, मानसशास्त्र सांगतं जेव्हा माणूस स्वतःला चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवून घेतो तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वातून एक वेगळी सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि ही ऊर्जाच लोकांना चुंबकासारखी आकर्षित करते. मित्रांनो, तू का बदललीस? मी काय चुकलो? याऐवजी शांतपणे आणि प्रेमाने विचारा. मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसापासून बोललो नाहीये. मला आज जाणून घ्यायला आवडेल, काही त्रास होत आहे का? हे वाक्य तिला सुरक्षित वाटतं. तिला वाटतं की तुम्ही तिला नेहमी समजून घेण्यासाठी बोलत आहात, आरोप करण्यासाठी नाही. मित्रांनो, याच पद्धतीने तुम्ही जर किंवा दडपण देण्यासाठी नाही तर फक्त समजून घेण्यासाठी तिच्याशी बोला. तू बोलायला तयार असशील तेव्हाच बोलू, ही एक छोटीशी पण खूप ताकदवान ओळ असते. मित्रांनो, ती स्वतःहून सांगितलं. थोड्या वेळाने गोंधळलेलं आणि काही गोष्टी मनात होत्या आणि तेव्हाच आणखी मित्रांनो, ती बघा एका वाक्यातून काय घडलं तर पहिल्या पावलाची घाई थांबली आणि दुसऱ्या पावलाची ऊर्जा महत्त्व कमी आलं. तिसऱ्या पावलाने संवाद सुरू झाला आणि चौथ्या पावलाने संवाद अधिक मोकळा झाला. तर मित्रांनो बघा, स्वीकार करा आणि पुढे चाला. पहिल्या 4 पावलांनी आपण नात्याला पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला आहे, पण काही वेळा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही किंवा उत्तर मिळत नाही. हीच खरी परीक्षा आहे स्वीकार करण्याची. आणि स्वीकार म्हणजे हार मानणं नाही, तर तो तुमचा समजूतदारपणा आणि पुरावा आहे. तुम्ही स्वतःला विचारा, जर उत्तर नाही मिळालं तर मी काय करणार? उत्तर सोपं आहे, स्वतःसाठी, स्वतःच्या शांततेसाठी आणि भविष्यासाठी उभे राहा. मित्रांनो, जर तुम्ही आयुष्यात थांबला नसता तर त्याने स्वतःला एक महत्त्व दिलं आणि त्या व्यक्ती म्हणून, फक्त कोणाच्या उत्तराची वाट पाहणारा माणूस म्हणून नाही, तर तो स्वतःच्या कामात, मित्रांमध्ये आणि आवडीनिवडींमध्ये गुंतलेला राहिला आणि हळूहळू ती संवादात परतली व्यक्ती. पुढचा नियम सांगतो की मित्रांनो, स्वतःचा आदर करा. जेव्हा तुम्ही स्वतःचा स्वीकार करता तेव्हा नात्याची व्याख्याच बदलते. ती फक्त उत्तर येत नाही की एवढी मर्यादित राहत नाही, तर ती स्वतःच्या आयुष्याचा एक भाग बनते. मागे हटणे उत्सुकता निर्माण करते. स्वतःवरच लक्ष देणं तुमची ऊर्जा आणि आकर्षण वाढवतं. हलका संपर्क कोणताही दबाव नसलेला संवाद सुरू करतो. स्पष्ट आणि शांत संवाद मित्रांनो विश्वास आणि सुरक्षितता निर्माण करतो. स्वीकार करणे समजूतदार आणि आत्मसन्मान शिकवतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, शांतता म्हणजे थांबण्याची वेळ नाही, तर ती समजून घेण्याची वेळ आहे. तुम्ही स्थिर राहाल, स्वतःवर लक्ष ठेवाल आणि प्रेमाने पुढे जाल, तेव्हाच नात्यांना खरं रूप मिळतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.